आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत दत्तात्रय म्हणजे दत्ता, क्रांती फ्लेमिंगोचे मालक. आज आपण यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी ऐकून घेणार आहोत की कसं भिगवण सुरू झालं किंवा कसा भिगवणच्या लोकांचा वाईल्डलाईफमध्ये प्रवास कसा सुरू झाला आणि तो आता व्यवसायात कसा कन्व्हर्ट होतोय. त्यानंतर ग्रासलँडच्या बऱ्याच स्पीसीसची त्यांनी नावं घेतली जी लोकांना अजून माहिती नाही आहेत, जसं की सिवेट कॅट वगैरे. सगळं त्यांच्याचकडनं ऐकूयात आपण. चला पॉडकास्ट सुरू करूया. दत्ता सर, सर्वात आधी आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही या वाईल्डलाईफच्या प्रवासात कसे आलात? आम्ही इथं आमच्याकडे जिल्हा परिषद शाळा आहे. आमचं गाव कुंभारगाव आहे. कुंभारगावमध्ये तर 95-96 साली आम्हाला रामकृष्ण येकाळे गुरुजी हे शिकवायला होते. तसं बघायला गेलं तर गावात आमच्या ह्या पाणथळीतले पक्षी बऱ्याच वर्षापासून येतात, पण त्या पक्ष्यांविषयी आमच्या आजोबांना किंवा आमच्या वडिलांना किंवा आमच्या गावातील वयस्कर लोकांना काहीही म्हणजे आवड नव्हती किंवा माहिती नव्हती. पण त्यावेळेस त्या गुरुजींकडं 95-96 साली एक दूरदृष्टी होती की हे पक्षी आणि निसर्ग आणि ह्यांचे ते फोटोकॉपी करायचे. आणि त्याचबरोबर आम्ही त्यांचे विद्यार्थी असल्या कारणाने आम्ही त्यांच्याबरोबर कधी दुपारच्या सुट्टीमध्ये पाणथळीवर जायचो आणि गुरुजींकडून त्या पक्ष्यांच्या त्या कवायती असू द्यात किंवा त्यांचे काय खाण्याच्या पद्धती असू द्यात, ते ऐकून आम्हाला पण त्याच्याविषयी आवड निर्माण झाली. सुरुवातीला हा जो वाईल्डलाईफचा प्रवास चालू होता तेव्हा तुम्हाला असं कधी सुचलं की आपण ह्या प्रवासाचं व्यवसायामध्ये रूपांतर करू शकतो? की ज्या आमचे जे गुरुजींच्या ज्या म्हणजे फील्डमधले जे लोक होते ते हळूहळू भिगवणला येत होते. तर आम्ही त्यांना गुरुजींचा आम्हाला कधी त्यावेळेस फोन शक्यतो नव्हता आमच्याकडे, पण असा निरोप वगैरे आला की गुरुजींचे कोण मित्र आले, तर ते मित्र सर्कलला घेऊन आम्ही उजनी काठला जायचो, काही पक्ष्यांची थोडीफार माहिती सांगायचो. त्यावेळेस ते आलेली लोक आम्हाला काहीतरी खाऊ आणायचे किंवा एक त्यावेळेस 10-15 रुपये द्यायचे. तर त्यावेळेस असं वाटलं की बाबा त्यावेळेस 10 रुपये पण जास्त होते त्यावेळेस त्या काळामध्ये. तर मग ते तिथून पुढं आम्हाला असं वाटलं की परत इथं आमच्याकडे बिल्ट ग्राफिक्स म्हणून कागद मिलची कंपनी फॅक्टरी, त्याच्यात पण काही लोक बाहेरून यायला लागली. मग त्यांच्याकडून थोडं जास्त पैसे लोकांना मिळायला लागले. तर आम्हाला असं वाटलं की याच्यामधून आपल्याला रोजगार निर्मिती होऊ शकते. हा व्यवसाय सुरू करताना मग काही अडचणी आल्या? अडचणी म्हणजे असे की आम्ही एकतर ह्या गावातली पूर्ण लोक धरणग्रस्त झालेलो आहोत. तर जेवढी काही घर बांधायला जागा होती तेवढीच जागा आम्हाला ह्या ठिकाणी उपलब्ध होती. पण आमचे मित्र होते की संतोष पानसरे म्हणून, त्यांच्याकडे जागा होती मुबलक. मग आम्हाला हे जे पर्यटन जे आहे ते चालू करायचं होतं. त्यासाठी रूमची व्यवस्था पाहिजे होती आम्हाला. बोटिंग लावण्यासाठी चांगला एक ठेवा पाहिजे होता. तर मी आणि माझे मित्र नितीन डोळे, आम्ही दोघं पण क्लासमेट होतो. तर मग आम्ही संतोषकडे जाऊन संतोषकडे आम्ही जागेची मागणी केली आणि संतोष, मी आणि नितीन ह्या 3 लोकांनी, संतोषने आम्हाला मोठ्या मनाने जागा दिली आणि आम्ही एक 70-80 लोकांचा ग्रुप तयार केला. त्याच्यामध्ये काही लोक सध्या आता आपल्याकडं बोटिंगचं काम करतात, म्हणजे पाणथळीतल्या पक्ष्यांची माहिती सांगतात, आणि काही लोक माळरानावरती ग्रासलँडच्या पक्ष्यांची माहिती सांगतात. बरोबर. म्हणजे फ्लेमिंगोसाठी फक्त आता भिगवण नाही, आता भिगवण हे ग्रासलँडसाठी पण आहे. जवळपास 2015 पर्यंत तर जास्त करून पर्यटक फक्त पुण्यातून यायचे आणि 2015 पर्यंत लोकांना एवढंच माहीत होतं की भिगवण आणि फ्लेमिंगो आणि काही थोडेफार वॉटर बॉडीतले पक्षी. पण 2016 नंतर कायापालट झाला आणि जरी वर्षभर रोजंदारी मिळेल असं का आम्हाला ग्रासलँड सापडलं, म्हणजेच माळरान. म्हणजे आपण त्याच्यामध्ये जाऊन लोकांना तरस असेल, कोल्हे असतील, लांडगे असतील, हे दुर्मिळ प्राणी, त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये येणारे इगल, हॅरियर्स, हे सगळे आऊल वगैरे हे बघण्यासाठी सुद्धा लोक प्रचंड येतात. बरोबर. आणि मलाही माहिती आहे की हे सगळं शोधायला किती कष्ट लागतात. तर काही मजेदार किस्से, काही घडलेल्या आठवणी असं काही सांगू शकशील? मजेदार किस्से म्हणजे कसं आहे की काही लोकांना जर समजा आता हे बोटिंगचं कसं असतं की जे बोटीमध्ये जे बर्ड फोटोग्राफी करतात किंवा त्याचा आनंद घ्यायला लोक येतात, तरी काही फॅमिली असतात. तर फॅमिलींना कसं असतं की सकाळी 5:30ला उठून जाणं हे कठीण असतं. आणि मग आपण जे प्रॉपर जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत त्यांना आवड असते, ते काय सकाळी 4ला पण उरकून रेडी असतात. पण विषय असा असतो की फॅमिलीला घेऊन आपल्या 5:30ला जायचं म्हणलं तर त्यांचं काही ते आटपत नाही. आणि आल्यानंतर त्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचे फोटो बघितले की त्यांना वाईट वाटतं
पण तेवढा वेळ त्यांना देता येत नाही. हे असे एक मजेदार किस्से असतात. मी बोर्डवरती वाचलं होतं की आपलं रिसॉर्ट हे MTDC बरोबर टायअप आहे. हे साधारणतः किती साली झालं असेल? हे 2012-13 साली आम्ही त्यांच्याबरोबर टाईप केलं आणि त्यावेळेस MTDCला चव्हाण मॅडम म्हणून होत्या. त्यांचं मला काय पूर्ण नाव सांगता येत नाही, पण त्यांनी त्यावेळेस पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भिगवण, कुंभारगाव आणि इथली पानथळी ह्याच्याविषयी त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आमची माहिती सांगितल्या गावची आणि ह्यात म्हणजे आमचे नंबर टाकले. तर तेव्हापासून इकडं बऱ्याच प्रमाणात पर्यटकांचा कल वाढला. पण म्हणजे आधीपेक्षा आणि MTDC नंतर टायअप केल्यानंतरचा फरक कसा जाणवतो आता? आधी म्हणजे हे ऑथराईज नव्हतं. म्हणजे आता आता सध्या तर भिगवणमध्ये जेवढे काही 4-5 रिसॉर्ट आहेत, तर ते रिसॉर्ट आधी अधिकृत नव्हते. तर जसं आम्ही MTDC कडे गेलो, त्यावेळेस MTDC कडे जायच्या अगोदर आमच्याकडे 10 ते 15% बिझनेस होता. ते बी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये चालायचा. पण ज्यावेळेस आम्ही MTDC बरोबर सगळेच रिसॉर्ट टाईप केले, त्यानंतर आमचा 15%वरून बिझनेस सध्या रोजंदारी 100% गेली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे चांगलाच प्रवास आहे हा. चांगला प्रवास आहे. आणि तुला क्रांती फ्लेमिंगो हे नाव कसं काय सुचलं किंवा या नावाकडची पार्श्वभूमी काय? क्रांती फ्लेमिंगो पॉईंट म्हणजे की आमच्याकडे जी मुलं आहेत, जे गाईडचं काम करतात किंवा त्यांना वाईल्ड लाईफ विषयी आवड लागली, तर आमचं ह्या फ्लेमिंगो पॉईंटच्या अगोदर एक आमचं क्रांती मित्र मंडळ ह्या नावाचं एक आमचं मंडळ आहे. त्याच्यातून आम्ही एक समाजोपयोगी कामं करत असतो. आता आम्ही आमच्या गावामध्ये जवळपास 1700 ते 1800 वृक्षारोपण केलं होतं. तर त्याचा आमच्या गावाला एक आवड पण मिळालेला आहे त्या ग्रामपंचायतला. त्यावेळेस जयश्री ताई धुमाळ म्हणून सरपंच होत्या, तर त्यांना तो आवड पण मिळाला आहे. तर असं आम्ही एक समाजहिताची आणि पर्यटनाला आणि वाईल्ड लाईफला जे आपला फायदा होईल ते आम्ही काम करत असतो पहिल्यापासून. तर ते आम्हाला ते तेव्हापासून आवड होती. मग त्या क्रांती मित्रमंडळाचंच नाव आम्ही क्रांती फ्लेमिंगो पॉईंट असं ठेवलं. मग आता मी रोज पाहतो, मी बरेच वर्ष झाले इकडे येतो आता. मला दरवेळेला कोण ना कोणतरी वेगळं दिसत असतं ग्रुपमध्ये. तर ह्या मुलांना जोडण्याचं काम किती महत्त्वाचं आहे आणि हे तू कसं करतो? आता ह्या मुलांना जोडण्याचं काम म्हणजे की आता कसं आहे की वाईल्ड लाईफमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस वाईल्ड लाईफमध्ये माणूस होतो त्यावेळेस थोडं तर की माझ्या हिशोबाने जो वाईल्ड लाईफ प्रेमी आहे त्यांचं एकतर सगळ्यामध्ये व्यसनावरती किंवा रागावरती सगळ्या पूर्ण गोष्टीवरती कंट्रोल असतं. तर आजची इमेज अशी आहे की गावात जेवढे गाईड लोकांचे काम करतात तर त्या लोकांची इमेज मुलांची चांगली झालेली आहे. समजा आता आमच्या इथून पुण्याला जायचं म्हणलं तर त्यावेळेस कोण ओळखीचं नव्हतं, पण आता सध्या आम्ही पुण्याला जायचं, हॉस्पिटल असतील किंवा कुठले दुसरी काही कामं असतील, एज्युकेट काम असेल किंवा कॉलेजच्या कुठल्या हे असतील, तर त्याच्यामध्ये आपल्या येणाऱ्या पर्यटकांची चांगल्या प्रकारे आम्हाला मदत होऊ लागलेली आहे. त्याच्यामुळं घरच्यांचा पण आणि गावातल्या लोकांचा पण दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळं जास्तीत जास्त करून लोक पर्यटनाकडं नवीन चेहरे तुम्ही जे म्हणता त्यांनी सुद्धा नेटवरती जाऊन नेटवर आपल्याला पक्ष्यांची माहिती मिळते किंवा पुस्तकं वाचतात, त्याच्यातून त्यांना सुद्धा रोजंदारी मिळते आणि ह्या लोकांचा चांगला फायदा होतोय. त्यामुळे लोकांना कोणाला जर झालं तर वाईल्ड लाईफमध्ये आपला स्वभाव चांगला आणि चांगल्या गोष्टींची ओळख आणि चांगल्या माणसांपर्यंत आपण पोहोचतोय. ह्याच्यामुळे गावातील जास्तीत जास्त युवक या पर्यटनाकडे वळताना दिसत आहेत. कारण मी दरवर्षी येतो, दरवर्षी मला कोण ना कोणतरी वेगळं दिसत असतं. मला जाणवतं की कुठे ना कुठे वाईल्ड लाईफला जोडणारे लोक हे वाढत आहेत. म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला. प्रवाशांना किंवा फोटोग्राफर्सना तुझ्याकडनं काय संदेश असेल की इकडे आल्यावरती काय बघावं आणि काय करू नये किंवा काय करावं? तसं तर कसं असतं की आता सध्या आपल्याकडं पुणे असेल, मुंबई असेल किंवा भारतातून सगळ्याच ठिकाणून लोक आता भिगवणची ओळख तेवढ्या देशपातळीवर निर्माण झालेली आहे. तर लोकांना खरं तर पूर्ण नॉलेज असतं आणि आपल्याकडे येणारे सगळे लोक म्हणजे प्रोफेशनल लोक असतात. तर एवढंच सांगतो की सध्या कसं असतं की हायना असतील, गुलपा असतील किंवा पक्ष्यांच्या कुठल्या घरटे असतील किंवा डेन असतील, तर तिथं जाऊन कुठंतरी थोडेफार त्या गाईड लोकांना टिप म्हणा किंवा कशाच तर आमिष दाखवून त्या गोष्टी डिस्टर्ब करण्याचा थोडा प्रयत्न जो असतो, तर तो फोटोकॉपरने माझ्या हिशोबाने, मी काय फोटोकॉपरपेक्षा असं काही वयाने किंवा मोठा नाही किंवा त्यांच्या एवढं पण मला जनरल नॉलेज असं म्हणता येणार नाही, पण मी गेले 18 वर्ष झालं हे वाईल्ड लाईफमध्ये काम करतोय. पण जेणेकरून की कुठल्याही गाईड लोकांना आमिष देऊन त्या पक्ष्या प्राण्यांना डिस्टर्ब करू नये, एवढीच माझं एक सांगणं आहे सगळ्या लोकांना. मी मागच्या वेळेला आलेलो तेव्हा एक गुजरातचा ग्रुप होता जो पाण्यामध्ये लाह्या फेकत होता. तेव्हा मी त्यांना बोललो होतो, पण ते म्हणाले की आमच्या इथे हे बदकांना दिलं जातं, तर तुमच्या इथे का नाही द्यायचं? तू काय म्हणशील याच्यावरती? तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण आम्हाला बऱ्याच वेळेस तुम्ही आमच्याकडे येता, वर्षातून जवळपास 4-5 वेळा येत असता, पण तुमच्याकडून तुमच्या बोली भाषेतून जे आम्हाला काय जनरल नॉलेज मिळतं आणि अशीच लोक भरपूर पक्ष्यांवर वाईल्ड लाईफवर प्रेम करणारे आहेत.
तर त्यांनी सांगितलेलं असतं की हे फूड जे आहे, लाह्या म्हणता, बिस्किट म्हणता किंवा ब्रेड म्हणता, हे टाकून क्षणिक सुख लोकांना मिळतं की टाकल्यानंतर की सिगल असतील किंवा स्टॉर्क असतील जवळ येतात आणि जवळून त्यांची फोटोग्राफी मोबाईलने करण्याचा एक आनंद पर्यटकांना वेगळा असतो. पण हे गाईड लोकांनी पण लक्षात निदर्शनात आणून देणं काम आहे की हे फूड आपलं आहे, पक्ष्यांचं नाही. त्याच्यामुळे पक्षी आजारी पडू शकतात आणि त्यांचं ते मरू पण शकतात. तर अशा गोष्टी करून काही निसर्गातल्या ज्या पक्षी प्राणी आहेत ते सुद्धा नामशेष झालेले आहेत. आणि असं पुढे घडू नये हे गाईडनी पण पहिल्यांदा हे लक्षात घेणं योग्य आहे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या फोटोग्राफरने पण हे लक्षात घ्यावं. आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कुंभरगाव आणि भिगवण या परिसरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना आळा घातलेला आहे. आपण म्हणलं मगाशी की फक्त फ्लेमिंगोसाठी आता भिगवण ओळखलं जात नाही, तर अजून कुठले कुठले पक्षी आणि प्राणी साधारणतः दिसतात इकडे आसपास? आता तसं तर इथं आसपास म्हणजे वॉटर बॉडी आणि ग्रासलँड म्हणजे माळ रानावरचे पक्षी आणि पाण्यातले पक्षी, तर हे जवळपास ठाण्याचे अविनाश भगत म्हणून आहेत. तर त्यांनी एक 4-5 वर्षापूर्वीच 350+ पक्ष्यांचा काउंट त्यांनी घेतलेला आहे. तर एवढ्या प्रकारचे पक्षी सर इथं पाहिलं आहेत. तर हे कसं आहे की वर्षभर चालणारं सर्कल आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्याच्यामध्ये फ्लेमिंगो आले की फ्लेमिंगोला पाहण्यासाठी फॅमिली आणि फोटोग्राफरची गर्दी होते. पण आता हे जे आम्हाला जे ग्रासलँड एक आम्हाला जे मिळालेलं आहे, तर हे ग्रासलँड म्हणजे माळरान हे एक आम्हाला दैवशक्तीच मिळाली असं आम्हाला म्हणायला हरकत नाही. कारण आम्हाला 12 महिने रोजगार याच्यातून मिळतोय. कारण हिवाळ्यामध्ये इगल येतात, परत उन्हाळ्यापर्यंत आपले हॅरियर म्हणून एक पक्षी आहे तो राहतो आणि परत उन्हाळ्यामध्ये त्यांच्या डेन होतात उल्फच्या, फॉक्सच्या, हायनाच्या. त्या पण त्यावेळेस त्यांच्या जायच्या जे वाटा आहेत किल घेऊन म्हणजे खाद्य घेऊन त्या ठिकाणी आपण आपल्या गाड्या लावून थांबलो तर त्या ठिकाणी सुद्धा त्या पक्ष्यांची, प्राण्यांची फोटोग्राफी चांगली होते. तर हे वर्षभर होतं. आपण एवढ्या सगळ्या पक्ष्यांबद्दल तू 358 काहीतरी आकडा सांगितला, इतके जास्त पक्षी दिसतात. पण सगळ्यात दुर्मिळ असं तू पाहिलेला एखादा पक्षी आणि प्राणी सांग ना मला. करोना काळामध्ये की एक तनमोर म्हणून पक्षी आहे, त्याचं मराठी नाव तनमोर आहे आणि इंग्लिश नाव लेसर फ्लोरिकन आहे. आणि हा पक्षी करोना काळामध्ये नितीनला मिळाला होता. तर मला वाटतं भिगवणमध्ये ते फर्स्ट रेकॉर्ड आहे आणि त्या नितीन डोळे या नावाने येळा आहे. आणि दुसरं म्हणजे की आपल्या नारळाच्या झाडावरती पाम सिवेट कॅट म्हणून एक हा प्राणी पहिला म्हणजे 2007-8 साली भरपूर प्रमाणात भिगवणला पाहायला मिळायचा. तर त्याला मराठी भाषेमध्ये मसण्या उत्पन्न म्हणतात. पण आमच्या निदर्शनात असं येतं त्याचं वास्तव्य आहे, पण बऱ्याच प्रमाणामध्ये ते वास्तव्य त्याचं कमी झालेलं आहे. काय वाटतं कशामुळे कमी झालं असेल? कमी म्हणजे की पाम म्हणजे आपण त्याला पाम सिवेट कॅट म्हणतो, म्हणजे पाम म्हणजे नारळ. तर हे नारळाच्या झाडांचं प्रमाण आपल्याकडं कमी आहे. त्याच्यामुळं त्याचं राहण्याची जागाच ती आहे मेन. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की थोडक्यात त्याचं प्रमाण त्याच्यामुळे कमी झालं असावा. पण मग ह्याच्यात असं काही असू शकतं का, की माझा विचार आहे फक्त की प्रदूषण आणि माणसांची येणजाण वाढल्यामुळे पण असू शकेल? प्रदूषण म्हणता येणार नाही, कारण त्यांची जागाच राहायची अशी की शेतामध्ये, आणि शेतामध्ये तसं तर औषध फवारणी होते, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मेन कारण माझ्या हिशोबाने त्यांचं हॅबिटेट नष्ट होत चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे हॅबिटेट नसेल तर तो तिथं प्राणी राहणं शक्य नाही. मी मध्ये पेपरात एक बातमी पाहिली की उजनी धरणामध्ये खूप प्रदूषित पाणी सोडण्यात येतं आहे. म्हणजे कुरकुमचं जे काही डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं पाणी आहे ते सगळं येतं. तर ह्याचा काय परिणाम होतो इकडल्या आसपासच्या पाण्यावरती? तर ह्याच्यामध्ये पक्षी आणि मासे असे भरपूर लाखो संख्येने, म्हणजे पक्षी काय तर एक 200-300च्या प्रमाणात मेलेले माझ्याकडे फोटो आहेत. पण मासे कितीतरी म्हणजे कोट्यावधी बी असं मेलेले आमच्याकडे फुटेज आहेत. वाईल्डलाईफ गाईड आणि हा जो वाईल्डलाईफचा प्रवास होता, हे सगळं चालू करताना, व्यवसाय चालू करताना तुझा मित्रपरिवार आणि घरच्यांचा कसा सपोर्ट आला? खरं तर आमचे जे घरची लोक आहेत ना, ह्यांनी पक्षी पहिल्यापासून बघितलेत आणि त्यांनी भरभरून पक्षी बघितलेत. पण ज्या लोकांना त्याची आवडच नाही, तर त्याच्यामध्ये त्यांना आनंद निर्माण करता येत नव्हता. तर हे कसं आहे की आम्ही कसं केलं की आमच्या गुरुजींमुळे झालं आणि त्या पक्षातल्या सगळ्या ते पुस्तक किंवा नेटवर माहिती म्हणा, हे बघून आम्ही एक मित्रांचा एक ग्रुप, तुम्हाला क्रांती मित्रमंडळ सांगितलं त्याप्रमाणे आमचा तयार झाला. आणि पहिलं कसं होतं की आम्ही धरणग्रस्त असल्या कारणाने आमच्या जमीन आणि सगळ्याच गोष्टी पाण्याखाली गेल्या होत्या. तर आम्ही सगळे जे मित्र लोक आहेत एकाच ठिकाणी आम्ही असं कुठेतरी दुकानापाशी म्हणा किंवा शाळेपाशी म्हणा, त्यावेळेस आमच्या डोक्यात पण अशी कल्पना नव्हती की इतक्या लांबपर्यंत जाईल. पण आम्हाला एक कुठलं तरी एखादं काम पाहिजे हे आमच्या मनात पहिल्यापासून जे की होते आणि ते आमच्या गुरुजींच्या रूपाने आम्हाला ते मिळालं पर्यटन. त्यामुळे आमचं गाव हे आता सध्या जगण्यासाठी साधन कुठलंच नाही, तर जमीन तर नाही आणि
एवढे काय त्यावेळेस क्वालिफाय नव्हती लोक. तर मग त्याच्यातून आम्ही जेवढे काय क्वालिफाय नव्हते त्यांनी सगळे पर्यटन स्वीकारलं आणि सध्या आता ते पर्यटनातून आमचं नाव चांगलं झालेलं आहे. भिगवणचं बी चांगलं झालेलं आहे आणि सगळ्या गाईड लोकांना पण रोजंदारी चांगली मिळते. बरोबर. आपण मध्ये ग्रासलँडचा विषय आला आपला. तर मी आत्ता असं पाहतोय की ग्रासलँड हे एक ऑफिशियली सफारी म्हणून चालू झालं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं. तर ह्याचा परिणाम कसा झाला? म्हणजे हे चालू व्हायच्या आधी कितपत लोकं ग्रासलँडमध्ये तुमच्याकडून येत होती आणि ह्याच्यानंतर आता किती येतायत? तसं विचार करायला गेलं तर तुम्ही आता जे प्रश्न विचारला तो हे आहे की आम्ही ज्यावेळेस 2-4 वर्षामागे ज्यावेळेस आम्ही हे ग्रासलँड करायचो त्यावेळेस ऑथराईज नव्हतं. तर कसं होतं की ह्या गोष्टी आता सगळ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. जिप्सी सफारी केलेली आहे, परत ऑनलाईन बुकिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या कस्टमरचा जिथं त्याने अभिप्राय घेतला जातोय. तर आणि तिथल्या आम्हाला सगळ्यांनाच डिपार्टमेंटने हे केले गाईड म्हणजे गाईडचं ट्रेनिंग दिलेलं आहे. तर ह्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत आणि ह्या येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा आवडत आहेत की ही गोष्ट ऑथराईज केलेली आहे आणि चांगलं आहे. आपण इथं म्हणजे की ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर आपण तिथली पण काही लोक मंडळी आहेत त्यांना पण सगळी माहिती झाली आणि आपण ऑथराईज केल्यामुळे आपण बिनधास्त त्याच्यामध्ये फिरू शकतो. आता हे इथे मोठं तू रिसॉर्ट बांधलंय जे MTDC बरोबर टायअप आहे. गेले 15-16 वर्ष झाले. तर आपल्याला इकडे काय-काय फॅसिलिटीज मिळतात? फॅसिलिटीज म्हणजे की पहिल्यांदा समजा आपल्याकडे चेन्नई, बँगलोर, कलकत्त्याहून लोक येतात. तर त्यांनी आपल्याबरोबर आता त्यांना सगळ्यांना माहीत झालं की कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपल्या इथलीच गाईड लोक गाडी घेऊन त्यांना तिथून पिकअप करतात एअरपोर्टवरून. किंवा पुणे बस स्टॉप असेल किंवा मुंबई बस स्टॉप असेल किंवा एअरपोर्ट कुठलं पण असेल, सोलापूर, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणाहून आपल्याकडून सेवा मिळते. आणि परत दौंड रेल्वे स्टेशन असेल किंवा भिगवण एस टी स्टँड असेल तिथून आपली त्यांना पर्यटकांना पहिली अशी सुविधा नव्हते. तर आता तिथं डायरेक्ट आपण जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर राहण्याची चांगली सुविधा केलेली आहे. परत इथल्या गावाकडच्या लोकांचं ते म्हणजे गावाकडचं जेवण आहे. परत तसं बघायला गेलं तर इथलीच आपल्या उजनी धरणामधले काही लोकांना म्हणजे आपल्या पर्यटनाबरोबर ती मच्छी खायचा पण आनंद आहे. काही लोक मच्छी खाण्यासाठी सुद्धा येतात भरपूर प्रमाणात. आणि गावाकडल्या लोकांच्याच शेतामध्ये जे पिकणाऱ्या भाज्या आहेत ते सुद्धा पर्यटक लोक चांगल्या प्रमाणात घेऊन जातात. ज्यावेळेस फ्लेमिंगोचा सीझन चालू होतो त्यावेळेस काही लोक आहेत ज्यांच्याकडे जनावर आहेत म्हणजे म्हशी, गाई, त्यांचं तूप पण चांगल्या भावाने पर्यटक घेऊन जातात. हा एक फायदा तसा गावातल्या लोकांना झालेला आहे. मग पण आता हे सगळं चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे. पण ह्याचं भविष्यात कसं रूपांतरण बघतोस तू? भविष्यात रूपांतर म्हणजे आता सध्या कसं आहे की थोडी एक कमतरता आहे की भिगवणकडल्या साईडला की थोडं अजून हे कसं पब्लिश झालं पाहिजे. आणि अजून कसं होतं की समजा आता पुण्यात आमच्यापासून एक 100 किलोमीटर अंतरावरती आहे. पण पुण्यात पण जवळपास या भिगवणचं पर्यटन आपण म्हणतो की भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. पण पुण्यात सुद्धा 60% लोकांना भिगवणचं पर्यटन माहीत नाही. तर थोडं फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणा किंवा कुठल्या संस्था असतील काय ह्याच्यातून थोडं जर हे अजून पब्लिश झालं तर अजून लोकांना रोजंदारी निर्माण होईल. तर हे एक व्हायला पाहिजे. आता आपण म्हणलं की एवढे सगळे पक्षी प्राणी दिसतात. तर निसर्ग आधारित पर्यटनात करिअर करू इच्छिणाऱ्यांना तुझा सल्ला काय राहील? आता तसं विचार करायला गेलं तर आता भिगवणला खरंच टॅलेंट लोकांची गरज आहे आणि गाईडची गरज आहे. आणि आता करिअर म्हणायला गेलं तर ह्या गाईडमधून सुद्धा करिअर होऊ शकतं. तर त्यांनी कसं आहे की निसर्गामध्ये कपडे कुठले घातले पाहिजेत आणि पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये डिस्टन्स किती ठेवला पाहिजेत आणि ग्रासलँड किंवा वॉटर बॉडीमध्ये गेल्यानंतर आपण कशाप्रकारे आवाज वगैरे सायलेंट केला पाहिजे किंवा आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांना कसे कुठले कपडे घालायचे हे सगळं सांगितलं पाहिजे. आणि जे काय टुरिझमसाठी लोक बाहेरून घेऊन येतात कारण त्यांचं एक याड असते नेटवरती ते नेटवरची याड बघून ते लोक येत असतात. पण त्यांना वाईल्ड लाईफ हे पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या ग्रुपमध्ये येतात समजा पुण्यातून असतील मुंबईमधून असतील जे टूर करतात त्या लोकांनी सांगणं काम आहे किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील किंवा मागाशी आपण एक प्रश्न मांडला होता ते बिस्किट असतील किंवा त्या लहाया असतील हे पक्ष्यांना टाकलं नाही पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्हाला हे तुम्ही समजा की जागृती करताय की निसर्गामध्ये तुमचं निसर्गाविषयी आपण कसं वागलं पाहिजे. आणि हे जागृती झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढेल, तुमच्याकडे कस्टमर पण वाढतील. आणि जे गाईडला मी सांगितलं की तुम्ही डिस्टन्स किती ठेवला पाहिजे, कसे कपडे घातले पाहिजेत आणि काय केलं पाहिजे ह्याच्यातून गाईड लोकांना पण ह्याच्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते आणि टुरिझमवाल्यांना पण होऊ शकते. तर ह्या दोन गोष्टी माझ्या मते माझ्या 18 वर्षाच्या अनुभवामध्ये हे मला वाटतं तर मी असं तुम्हाला सांगतो आणि हे लोकांनी
पाळल्या तर गोष्टी ह्यांना चांगला बिझनेस मिळू शकतो. तुला भिगवण एका वाक्यात सांगायचं झालं तर कसं सांगशील? भिगवण एका वाक्यात सांगायचं झालं तर वारकऱ्यांसाठी जसं पंढरपूरचे विठ्ठल आहेत, तसं वाईल्ड लाईफ फोटोग्राफरसाठी भिगवण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जंगल इकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते, पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल इकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.